जय श्री माताजी। मी संजय पंडितराव राऊत। मी एक सहयोगी आहे आणि साधारणपणे 2010 या सालापासून मी सहयोगाची पूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती माझ्याकडून केली जाते। गेल्या 2010 पासून ते आत्तापर्यंत नेहमी मी पहाटेचे ध्यान, एक वेळा मीठ पाणी क्रिया, नियमितपणे दर आठवड्यामध्ये सेंटरला जाणे आणि प्रचार प्रसारामध्ये आपापल्या परीने होईल तेवढा सहभाग मी घेत आलेलो आहे। आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू व्हायब्रेशन काय असतात, 3 नाड्या कशा कार्य करतात, 7 चक्र काय असतात याची मला थोडीफार माहिती भेटली, थोडी अनुभूती झाली। त्यानंतर श्री माताजींचे प्रवचन ऐकले, काही ठिकाणचे सेमिनार अटेंड केले, काही ठिकाणी ज्या पूजा होतात आपल्या ट्रस्टद्वारे त्या पूजा देखील मी अटेंड केल्या। सर्व काही झाले आणि माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की पुढचा टप्पा काहीतरी आपली प्रगती झाली पाहिजे। व्हायब्रेशन येतात परंतु त्या व्हायब्रेशनच्या आधारे, चैतन्य लहरीच्या आधारे निर्णय कसे घ्यावेत हे काही मला जमत नव्हतं। सहस्त्राराच्या वर गेल्यानंतर ज्या अवस्था येतात, निर्विचार अवस्था, निर्विकल्प अवस्था, त्या कशा येतात, त्याची अनुभूती कशी असते हे फक्त वाचलं होतं आणि मनामध्ये कुठेतरी आशा होती की आपल्याला सुद्धा याची अनुभूती व्हावी, पण योग्य मार्ग सापडत नव्हता। आणि कितीही आपण सहयोगामध्ये असलो तरी सहस्त्रार काही उघडत नव्हते। एखाद्या पूजेला गेल्याच्या नंतर थोडीफार सहस्त्रारावर अनुभूती व्हायची, पण 24 तास सहस्त्रार चक्र खुलं राहतंय हे मला काल्पनिक वाटायचं। परंतु योगायोगानं असं झालं की जो शोधतो त्याला सापडते म्हणल्याप्रमाणे एका ताईचा मला 2024 मध्ये एक फोन आला, मे महिन्यामध्ये साधारणपणे, की दादा तुम्ही मीठ पाणी कसं करता, ध्यान कसं करता। तर मी त्यांना सांगितलं की बाबा मी एकदा मीठ पाणी करतो आणि ध्यान अशा पद्धतीने करतो। तर त्यांनी मला सांगितलं की बाबा जर तुम्ही मी सांगते त्याप्रमाणे जर मीठ पाण्याची प्रक्रिया बदलली आणि ध्यानाची पद्धत बदलली तर तुम्हाला खूप फायदा होईल। आणि मी तर त्याच गोष्टीच्या शोधामध्ये होतो, परंतु मी त्यांना एक प्रश्न विचारला की हे ज्ञान तुम्हाला कुठून भेटलं। तर त्या ताई असं म्हणाल्या की जे एक ज्येष्ठ सहयोगी आहेत की जे माताजीच्या संपर्कामध्ये खूप दिवसापासून होते, त्यांनी मला हे सगळं सांगितलेलं आहे। तर मी म्हटलं की आपण प्रायोगिक तत्वावर हे करून बघायला काही हरकत नाही। आणि मी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ध्यान आणि मीठ पाण्याच्या प्रक्रिया करून पाहिल्या, तर त्याचा मला खूप फायदा झाला। दोन्ही तळहातामधून आणि सहस्त्रारामधून सातत्याने आताही माझ्या दोन्ही हातातून आणि सहस्त्रारातून चैतन्याचा प्रवाह वाहत आहे आणि स्पष्ट जाणवत आहे मला। त्यामुळे मला असं वाटते की बरेच सहयोगी माझ्यासारखे असतील, खूप दिवसापासून करतात पण त्यांना अजून योग्य मार्ग सापडलेला नाही। तर अशा सहयोग्यांनी नाराज न होता किंवा निराश न होता आपल्या पद्धतीमध्ये बदल करून पाहावा। या पद्धतीमध्ये एकानंतर एक 3 वेळा मीठ पाणी प्रक्रिया करायची असते आणि 5 मिनिटाच्या आत एक मीठ पाणी संपवायचं, मीठ थोडंसंच घ्यायचं, त्यानंतर प्रत्येक वेळी अथर्व शीर्ष म्हणायचं, अशी ही पद्धत आहे। 3 वेळा मीठ पाणी करून जर आपल्याला चांगला अनुभव आला, आपल्याला वाटलं की खरंच यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तर आपणही आमच्याशी संपर्क करून आम्ही आपल्याला सांगू। आपण आपली स्वतःची आपल्याला प्रगती करायची आहे आणि जर आपल्या व्हायब्रेशनमध्ये, फ्लोमध्ये वाढ झाली तर आपल्याला सत्य काय आहे, असत्य काय आहे याचा निर्णय घेता येईल। आणि सहयोगात ज्या उद्देशाने श्री माताजींनी आपल्याला आणलेलं आहे की त्यांचं जे राहिलेलं कार्य आहे सहयोग पसरविण्याचं, किंवा 1000 लोक, 1000 सहयोगी सहस्त्रारामध्ये स्थापित करायचे आहेत, त्या अनुषंगानं फक्त आपल्या घरीच ध्यान आणि मीठ पाणी करत न बसता आपण आपल्या देशासाठी, जगासाठी, विश्वासाठी जे काही कार्य करायचं आहे, विश्व निर्मल धर्माला आपल्याला स्थापित करायचं आहे। आणि कलियुग संपलेला आहे, आता सत्ययुगाची आपल्याला स्थापना करायची आहे आणि त्यासाठी श्री माताजींनी आपल्याला म्हणजे निवडलेलं आहे। तर आपण त्या अनुषंगानं काही प्रयत्न करायला पाहिजे आणि जे मार्गदर्शक आपल्याला वारंवार भेटत आहेत त्यांचा आपण लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं। माझ्यासारखेच अनेक सहयोगी असतील आणि श्री माताजींनी आपली सोय करून ठेवलेली आहे, कदाचित हे आपल्याला माहीत नसेल, तर त्यामुळं आम्ही करत आहोत, आपणही करून पाहावं। प्रयोग आहे
त्या प्रयोगामध्ये निश्चितच आपल्याला यश येईल आणि ते आल्यानंतर आपण विश्वासाठी कार्य करण्यासाठी तयार होऊ असं मला वाटतं. हे माझं मत आहे, मी प्रामाणिकपणे मांडलेलं आहे. जय श्री माता.